नमस्कार, मी आज आपल्याला कटोरी ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप अस्तरच्या ब्लाउजची। तर सुरुवातीला क्रॉस पट्टी घेतलेली आहे, उलटी सुलटी बघून घ्यायचे आणि कमरेच्या साईडला टिप मारून घ्यायचे एक। त्यानंतर आपल्याला अस्तरच्या बाजूला टिप ढकलून त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायचे आणि इथे बघा व्यवस्थित दोन्ही बाजूच्या दोन क्रॉस पट्ट्या अगोदरच बघून घ्या आणि मग स्टिच करा, नाहीतर मग चुकून काय होतं एकाच साइडच्या दोन्ही क्रॉस पट्ट्या होऊन जातात आपल्या। आणि कटोरीच्या भागाला पण बघा या पद्धतीने अस्तर मी जे घेतलं तशाच पद्धतीने अस्तर घ्यायचंय, नाहीतर काय होतं एकाच साइडची कटोरी होऊन जाते आपल्याकडून चुकून। तर तुमचं जर असं कापड डिझाईनचं असेल तर उलटी सुलटी बाजू बघून घ्या कापडाची आणि उलट्या बाजूला अस्तर जोडायचं असतं आपल्याला। अस्तरपेक्षा जास्त अर्धा इंच बाहेर आपण फॅब्रिक कट करत असतो आणि मग नंतर जोडून झाल्यावर फिनिशिंगमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। जास्त कापड फॅब्रिकचं ठेवायचं नाही। ब्लाऊज जर आपल्याला आतून पण फिनिशिंगनी हवा असेल तर या पद्धतीने तुम्ही हे करून घ्यायचं आहे। तर एक टिप देते मी, कारण बऱ्याच नवीन शिकणाऱ्या लोकांना हा त्रास होतो, मला पण झालेला आहे। जेव्हा मी नवीन शिकत होते तेव्हा कटोरी ब्लाऊज शिवताना अस्तरचा ब्लाऊज शिवला तर एकाच साईडची कटोरी होऊन जायची आणि बिना अस्तरच्याला सुद्धा होतं बरं का। अस्तरच्याच ब्लाऊजला होतं असं काही नाही, बिना अस्तरच्या ब्लाऊजला सुद्धा होतं आणि आपण टक्स वगैरे मारून झाल्यावर शेवटी आपल्याला समजतं की अरे एकाच साईडच्या दोन्ही कटोऱ्या झाल्या। तर हेच काही होऊ नये म्हणून सुरुवातीला पाट्यावर कटिंगच्याच दोन्ही साईडच्या दोन अशा लावून घ्यायच्या आणि मगच टक्सचा खुणा करून घ्यायच्या खडूनी, म्हणजे काय होतं मग दोन बाजूच्या दोन कटोऱ्यांवर टक्सच्या खुणा येतात। तर आता इथे बघा खुणा केलेल्या नाही आहेत मला ह्याच्यावर, ज्या आपण टक्स करून घेतलेत कट फक्त मारून घेतले मी। तर ही कटिंग मी इथे बघा शेजारी स्क्रीन लावते, जुन्या ब्लाऊजवरून कटिंग कशी करायची ते दाखवले। तर हा व्हिडिओ पण तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा व्हिडिओ आणि त्यानंतर हा स्टिचिंगचा व्हिडिओ बघा। तोच ब्लाऊज मी एकावर एक ब्लाऊज घेतलेले आहेत, दोन अस्तर आणि कटिंग करून दाखवले त्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यावरच ही कटिंग आपण आता स्टिच करून दाखवते मी ब्लाऊज तुम्हाला। तर हे कस्टमरनीच मला अस्तर दिलेले होते घरातले, त्याचेच मी अस्तर लावले आणि अस्तर पण कमी असल्यामुळे बाहीला पण वेगळा अस्तर आलेला आहे, तर समजून घ्या तुम्ही, कारण मी माझ्याकडचं बाहीला लावलेलं आहे अस्तर। तर या पद्धतीने मी टक्स त्या घेतलेल्या ज्या आपल्या आलेले आहेत कटिंगच्या वेळी तिथे मी खुणा करून घेऊन टक्स मारून घेतलेत। टक्सला नेहमी डबल टिप टाकायची आणि मध्ये जी एक्स्ट्रा उरलेली आहे टक्स ती कट करून टाकायची। अशा पद्धतीने कटोरीच्या टक्स मारून झाले तर आपण कटोरी जोडण्याचा पार्ट जोडायला घ्यायचा आहे। तर नेहमी या पद्धतीने अस्तरची मांडणी करून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडचे दोन पार्ट तयार होतात आपले, एका साईडचे पार्ट होणार नाहीत अस्तरचा ब्लाऊज असताना। शक्यतो अशी डिझाईन असेल तेव्हा। आता हा खण साडीचा ब्लाऊज आहे, तर खण साडीमध्ये लवकर उलटं सुलटं समजत नाही, तर आपण उलट्या साईडनी ब्लाऊज पीस ठेवून कटिंग करत असतो, त्या पद्धतीने लक्षात ठेवून आपण हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा चारी बाजूनी टिपा मारून झाल्या की आपल्याला हे एक्स्ट्राचं कापड कटिंग करायचं असतं। तर मी हे कटिंग करेपर्यंत तुम्हाला जर काही कमेंट करायचे असेल स्टिचिंगबाबत कटिंगबाबत तर तुम्ही मला कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ पण आपले कसे वाटतात हे पण मला कमेंट करून सांगा आणि आवडत असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत। तर या पद्धतीने आपली ही पार्टची पण स्टिचिंग झालेले, एक्स्ट्रा कापड आपण कट करून घ्यायचं आहे, दुसरा पार्ट पण याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे अस्तरला आणि चारी बाजू कापून पण घ्यायचे आहेत एक्स्ट्रा फॅब्रिकच्या। तर बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत, मला माप दिलेत आपल्या व्ह्यूअर्सनी, पण सध्या जरा माझा ब्लाऊजचं काम असल्यामुळे मला त्या कमेंटवर व्हिडिओ बनवता येत नाही आहे।
तर हे काम पूर्ण करून घेतलं माझं कस्टमरचे ब्लाऊज की मग त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे मी. तर जरा वेळ लागेल त्या व्हिडिओ यायला. आणि जर जास्तच गडबडीचे व्हिडिओ असतील, तुम्हाला कोणाला गडबड असेल त्या व्हिडिओंची, तर जेवढी मला तुम्ही मापं दिलेली आहेत त्याच्यावर व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत मी, ते तुम्ही बघू शकता. आता इथे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे. कटोरी खालच्या साईडने जोडून घ्यायची, सुरुवात करायची आणि अजिबात न खेचता कटोरी जोडायची आहे. आपली कटोरी परफेक्ट कटिंग झालेली असते, त्यामुळे कुठेही कमी पडत नाही. अशा पद्धतीने डबल टिप मारून घ्यायचे आणि टिप पूर्ण झाल्यावर आपल्याला त्या टिपवर नख मारायचं असतं. तर दुसरी पण कटोरी जोडून घेऊया आपण अगोदर. अशा पद्धतीने ही पण कटोरी जोडली. अजिबात कटोरी खेचायची नाही. आता सुरुवातीला तुम्ही म्हणाल पहिल्यांदा तुम्ही खालून लावा म्हणून सांगितलं आणि दुसरी कटोरी वरून लावली. तर पहिल्यांदा लावताना आपण काय करत असतो, अंदाज घेतो बरोबर येते का. मग वरून लावली, दुसऱ्या वेळची कटोरी वरून लावली तरी आपल्याला अंदाज आलेला आहे की कुठेही कटोरी कमी पडत नाही किंवा खेचायची तर नाहीच आहे, पण थोडीशी जर पाव इंच कमी पडत असेल तर थोडी खेचतो आपण. आता आपल्याला इथे दोन्ही साईडच्या 2 क्रॉस पट्ट्या व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत, उलट्या सुलट्या, आणि एक वरून क्रॉसपट्टी येणार आहे, दुसऱ्या पार्टला खालून क्रॉसपट्टी येणार आहे. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून घ्यायचे फॅब्रिकचा पार्ट ब्लाऊजला आणि नंतर मग असा फोल्ड करून मधोमध टिपवर ठेवून आपल्याला अस्तरचा पार्ट जोडून घ्यायचा आहे इथे. तर व्यवस्थित ते आतमध्ये ढकलून मध्ये मग टिप मारायचे, नाही तर चुकून आपला हा मग ब्लाऊजचा पार्ट या टिपमध्ये सापडला जाईल आणि मग आपल्याला हे जे फोल्ड आहे ते नंतर बाहेर खेचून घ्यायचं आहे, तेव्हा मग बाहेर खेचता येणार नाही टिपमध्ये सापडलं तर. अशा पद्धतीने हे मधला भाग आपला हा पार्ट आहे तो खेचून या पद्धतीने बाहेर ओढून घ्यायचं आहे. आता इथे क्रॉसपट्टी बारीक असल्यामुळे जरा उशीर लागतो, नाहीतर व्यवस्थित बसते. तर या पद्धतीने परफेक्ट टक्सची उंची तुमची कटोरीला झाली, कटोरी असू द्या किंवा मग 4 टक्सचा ब्लाऊज असू द्या, परफेक्ट उंची झाली पाहिजे राऊंडची, तेव्हा मग आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित बसतो, पुढून उतरत नाही, गळा शोल्डर उतरत नाही किंवा कमीही पडत नाही. तर या पद्धतीने आपला दुसऱ्या पार्टची पण क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. आता याच्यावर एक दाब टिप द्यायची आणि नंतर डबल टिप मारून आपली झाली. आता या पद्धतीने दोन्ही पार्ट तयार झालेत. तर आता हुक पट्टीसाठी या पद्धतीने पट्टी लावून एका सरळ रेषेत कटिंग करून घ्यायचे हुक पट्टीच्या साईडची आणि नंतर आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. तर गळ्याच्या मधून पार्ट जो कट झालेला असतो आपला, त्याच्यातच मी हुक पट्टी काढत असते, कारण आयची पट्टी ही फॅब्रिक आणि अस्तर असे मिळून दोन्ही लावते आणि हुकांच्या पट्टीसाठी फक्त अस्तर लावत असते मी. तर सुरुवातीला बघा, आता हा पार्ट आपल्या जवळ आहे, तर आपल्याला आयपट्टी जोडायची आहे इथे या पार्टला आणि आयपट्टी ही खालून वरती दुमडून घ्यायची असते. तर या पद्धतीने जोडून घेतली आहे मी. आणि मला एक अशी कमेंट आली होती की काज बटन पट्टी कशी जोडायची दाखवा, कारण त्यांची बटनाची पट्टी ही आतल्या साईडला बटणं जातात अशी तक्रार आहे. तर सध्या माझ्याकडे बटनांचे ब्लाऊज आलेले नाही, तर ब्लाऊज स्टिचिंग करते वेळेस तुम्हाला सविस्तर दाखवता येईल. शक्य झाले तर मी सेपरेट व्हिडिओ करेन मी साध्या फॅब्रिकचा ब्लाऊज नसला तरी, पण सध्या मला वेळ नाही आहे तसे वेगळे व्हिडिओ दाखवायला, म्हणून मी ब्लाऊजचेच व्हिडिओ तुम्हाला दाखवते. मग माझं काम पण होऊन जाते आणि तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पण समजते, या उद्देशाने मी हे व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर आता इथे बघा, मी व्ही आकारामध्ये आय करून घेते ब्लाऊजवर. तुम्ही अगोदर इथे या पट्टीवर समान अंतरावर 5 आयचे खडूनी खुणा करून घ्यायचे आहेत आणि मग तिथे तुम्ही आय करायचे आहेत.
मला आता प्रॅक्टिस असल्यामुळे मी बरोबर समान अंतरावर हे आय करून घेत असते. तर प्रत्येक आयच्या सुरुवातीला म्हणजे फीला सुरुवात करतो तिथे पण टीप लॉक करायचे मागे पुढे करून मशीन, आणि फी मग काढून झाल्यावर म्हणजे एंडला पण बाहेर निघतो तेव्हा पण मशीनची टीप लॉक करायचे, म्हणजे भक्कमपणा येतो आईला. या पद्धतीने 5 आय तयार करून आपले तयार झालेले आहेत. आणि आता आपल्याला लावायचे हुक पट्टी. तर हुक पट्टी फक्त मी अस्तरची लावत असते, आणि हुक पट्टी ही ब्लाऊजच्या वरून घ्यायची असते आणि आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करायची असते ती पट्टी. तर या पद्धतीने ही हुक पट्टी अशी मी लावून घेणार आहे. तर कमेंटवरचं उत्तर देते जरा. तर त्या ताईंना मला असं सांगायचं आहे की तुम्हाला जर बटनपट्टी लावायची तर ज्या साईडला आपण हुक लावतो त्या साईडला तुमची बटनपट्टी येणार आहे, आणि ज्या साईडला आपण आय करत असतो त्या साईडला आपली काचपट्टी येणार आहे. हा बदल असतो काच बटनपट्टीचा. आणि बटनपट्टी जसं आपण आय पट्टीला वरती घेत असतो फोल्ड करून, मगाशी मी दाखवलं हुकांचे आय करून, ती पट्टी जशी फोल्ड करून वर घेतली त्या पद्धतीने बटनपट्टी वर घ्यायचे. आणि आता ही जी हुक पट्टी आतमध्ये मी फोल्ड करते पूर्ण अस्तरच्या साईडला, तशी तुम्हाला काचपट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि मग त्या पट्टीवर काच करायचे. मग ज्या ठिकाणी मी आय पट्टी लावली त्या ठिकाणी तुमची काचपट्टी येणार आहे, म्हणजे तुमचे बटन उलटे होणार नाहीत. अशा पद्धतीने आपली ही हुक आय पट्टी तयार झाली. उंची एकसारखी झाली का बघून घ्यायचं आहे. जर वाढली असेल जरा खेचली जाते म्हणून वाढते, बाकी काही कारण नसतं वाढायचं. तर तेवढाच आकार थोडासा कट करून गोलाकारमध्ये करून घ्यायचा आहे गळा. आता आपल्याला शोल्डर जोडण्यापूर्वी काय करायचं आहे बघा, इकडे फिटिंगची साईड एकसारखी उंची आहे का बघून घ्यायचं आहे आणि मगच शोल्डर जोडायचे. जर तुमची कमी जास्त येत असेल फिटिंगची बाजू तर तुम्ही समान उंची करून घ्यायचे. तुम्ही ते करून घेत नाही म्हणून तर तुमचा फिटिंग करते वेळी बाहीतल्या मुंड्यातली टीप खालीवर होत असते. हे कारण असतं इथं तुम्ही उंची एकसारखी करून घेत नाही म्हणून ते प्रॉब्लेम येतो. त्यानंतर ही दुसरी पण शोल्डर जोडून घ्यायचे. शोल्डरची उंची पण सेम झाली आहे. आता जर मागचा आणि पुढचा शोल्डर मॅच झाला नाही तर गळ्याच्या साईडनी मॅच करून पुढं शोल्डर जी जास्त असेल ती कट करायची आहे. ते नंतर मी दाखवतेच गळा जोडते वेळी. तर गळा जोडण्यासाठी मी पायपिंग करणार आहे गळ्याला, त्यासाठी मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने जोडून घेतलेत. तर आता तुम्हाला जर गळ्याविषयी पायपिंगविषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर मी आत्ताच आपल्या चॅनलवर पायपिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. अगदी बारीक सारीक गोष्टींची काळजी कशी घ्यायची, काय केलं पाहिजे गळा जोडताना, ह्या सगळ्याची माहिती किंवा टिप मी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. शिवाय मी फिटिंगचे पण हे टाकत असते व्हिडिओ. तर या पद्धतीने गळा एकसारखा करून घ्यायचा आहे मागचा पुढचा सरळ रेषेत, आणि मग आपल्याला ही गळापट्टी जोडून घ्यायची. गळापट्टी जोडण्यासाठी पुढे गळ्याच्या पुढे अर्धा इंच मी पट्टी एक्स्ट्रा बाहेर सोडलेली आहे आणि थोडी खेचत पूर्ण गळ्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे मी एकदम बारकावे सांगणार नाही आहे, ठोकळ सांगणार आहे. जर तुम्हाला अगदी परफेक्ट सगळं ऐकायचं असेल, बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच तो पायपिंगचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरचा बघा. तुम्हाला खूप फायद्याचा ठरेल तो, तर नक्की बघून घ्या तो व्हिडिओ. तर या पद्धतीने आपली पूर्ण पट्टी जोडून होती. आता नंतर इथे आपल्याला एंडला इथे सुद्धा अर्धा इंच पट्टी एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचे, आणि नंतर ब्लाऊज उलटा करून टीपवरून जरा नख मारून घ्यायचं. कारण आपण इथे दाबटीप टाकू शकत नाही पट्टीला, म्हणून नख मारून जरा टीप अशी चपट करून घ्यायची. आता इथे कमेंट आली होती की ही पट्टी जोडल्यानंतर मार्जिन कट करायचं नाही का.
तर तुम्ही जर अर्धा इंचाचं मार्जिन घेत असाल तर तुम्हाला कट करावं लागणार आहे। आता मी 3 रेघांचंच मार्जिन घेत असते, त्यामुळे तेवढं पुरेसं आहे, तेवढं लागणारच आहे। नाही तर मग त्यातलं पण मी जर कट केलं तर मग गोट हा आपला तिथून उसवला जाईल किंवा फाटला जाईल, म्हणून मग मी ते मार्जिन कट करत नसते। तर या पद्धतीने पट्टीच्या दुसऱ्या साईडला थोडासा फोल्ड करून ती जी टीप मारली आपण त्याचं जे किनारा आलेली आहे तिथपर्यंत फोल्ड करायची आहे पट्टी ही। आणि जर तुमची पट्टी अजून जास्त रुंद असेल तर जास्त फोल्ड करा आणि मग टीप मारा। कडेने टीप मारायची आहे इथे। आणि एक्स्ट्रा जर कापड टीपच्या बाहेर उरत असेल तर ते कट करून काढायचं आहे तुम्हाला, कारण मग नंतर काय होईल, पायपिंग तयार झाल्यावर ते कापड बाहेर, फॅब्रिक बाहेर दिसेल टीपच्या, म्हणून आपल्याला ते कट करून घ्यायचं असतं। आता ब्लाऊज उलटा करून हवा तसा आपल्याला पायपिंगचा आकार देऊन पायपिंग करून घ्यायचे पूर्ण। अशा पद्धतीने पूर्ण पायपिंग मी करून घेते। यानंतर आपल्याला बाही जोडायचे, तर बाही जोडण्यासाठी पण काय ॲडजस्टमेंट करून घ्यायची असते ते मी पुढे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, स्किप करू नका, व्हिडिओ अजिबात पूर्ण बघा तरच समजणार आहे तुम्हाला। अशा पद्धतीने आपली ही पायपिंग पण तयार झालेली आहे, अगदी व्यवस्थित छान, कुठेही उलटी पडत नाही। आता आपण घ्यायचं आहे बाही जोडायला। तर बाही जोडण्या अगोदर इथे मुंडा हा दोन्ही साईडचा एकसारखा शोल्डरच्या इथे असायला पाहिजे। इथे पाठीमागचा मुंडा पाठीमागच्या साईडला घ्यायचा आहे, जो आपण बाहीला बाहेरून कट केलेला मुंडा आहे तो मुंडा पाठीमागच्या साईडला लावायचा आहे आणि आतून कट केला तो मुंडा पुढच्या साईडला घ्यायचा आहे जोडण्यासाठी। आता इथे तुम्ही म्हणाल की बाहीला अस्तर वेगळंच लावले, तर मी तुम्हाला कटिंगमध्ये पण सांगितलेलं आहे, कटिंगच्या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओच्या सुरुवातीला इथे पण, या व्हिडिओच्या सुरुवातीला पण मी सांगितले की आपल्या कस्टमरनीच आपल्याला अस्तरचं कापड दिलेलं होतं आणि ते अपुरं कापड असल्यामुळे बाहीला मला माझ्याकडचं कापड लावावं लागले। तर या पद्धतीने आपल्याला बाही पण पूर्ण जोडून झाली, पण बाही जोडताना अजिबात खेचायची नाही, ओढायची नाही, ताणायची नाही, व्यवस्थित हलक्या हाताने जोडून घ्यायचे, मागचा पुढचा मुंडा मॅच करत। आणि आपण हे तर उंची एकसारखी करून घेतलेलीच आहे शोल्डर जोडते वेळी, तर त्यामुळे आपली कमी जास्त उंची होणार नाही। आणि मग बाही जोडून झाल्यावर सुलट्या बाजूनी एक कडेनी टीप मारून घ्यायचे, टीपच्या बाहेर जेवढं कापड तुमचं आलं असेल ते कट करून टाकायचं आणि मग ब्लाऊज उलटा करून एक कडेनी दाब टीप टाकून घ्यायचे। याच पद्धतीने आता पुढची बाही पण जोडायचे, पण इथे सुद्धा तुमची बाही मागचा मुंडा मागच्याच भागाला लागला पाहिजे आणि पुढचा मुंडा पुढच्याच भागाला लागला पाहिजे। या पद्धतीने तुम्ही ही बाही जोडायची आहे, म्हणजे बाही उलटी सुलटी होणार नाही। चुकून पुढचा मुंडा मागच्या भागाला लागतो आणि मागचा मुंडा पुढच्या भागाला जोडला जातो बाहीचा, मग अशा वेळी काय होतं, तर पाठीमागून बाही खेचली जाणार आहे पाठीमागच्या साईडनी आणि पुढच्या साईडला हातावर तुम्हाला बाहीला चुन्या पडलेल्या दिसणार आहेत जर तुमचा मुंडा उलटसुलट झाला तर। तर ही पण बाही आपली जोडून झालेली आहे। अशाच पद्धतीने कडेनी एक टीप मारायचे सुलट्या ब्लाऊजवर आणि कडेनी टीप मारताना मुंड्यातली टीप ही वरच्या साईडला बाहीच्या साईडला ढकलायचे, जे मार्जिंग आहे टीपचं बाही जोडलेलं ते, आणि सरळ एका रेषेत खाली टीप आणायची आहे आपली आणि मग टीपच्या बाहेर जेवढं एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे ते या पद्धतीने कट करायचे आणि असेच मग ही दाबटीप पण टाकून घ्यायचे। तर त्यानंतर आता आपल्याला राहिली फिटिंग करायची। फिटिंग करण्यासाठी हुकांच्या पट्टीपासून कडेपासून एकदम डायरेक्ट जो कमरेचा भाग आहे तुमचा, कमरेचं माप तिथपर्यंत खून करून घ्यायचे टेपनी आणि तिथून पुढे बघा लुकाची पट्टी सोडून मोजून घ्यायचे किती आलं टेपवर ते,
आता जेवढी तुमची कंबर असेल तिथे खूण करून पुढे जे ब्लाऊज राहिला आहे त्याचा समान 4 भाग करून घ्यायचे टेपनी आणि मग चौथ्या भागाचं जे काय अंतर येईल ते अंतर इथं टाकून खूण करून घ्यायचे। आता इथे बघा छातीचा अप्पर चेस्ट जवळ आपण अप्पर चेस्टचा चौथा भाग घेतला होता त्याच्यावर खूण करून घ्यायचे आणि बरोबर त्या टीपपर्यंत टीप सरळ आणायचे। इथे मुंड्याच्या टीपवर बरोबर सुई खोचून मशीन थांबवून थोडासा ब्लाऊज सरकवून इथे टाकायचा आहे दंड घेरायचा अर्धा आणि आपली ही फिटिंगची टीप सरळ सलग करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही त्याच्या बाहेरच्या साईडला 2 एक्स्ट्रा टिपा मारून द्यायच्या आहेत कस्टमरला आणि या पद्धतीने आपल्याला फिटिंग पण दाखवून झालेली आहे माझी। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा आणि दुसऱ्या बाजूला पण सेम प्रोसेस तीच करायची। कमरेचा चौथा भाग जो आला आपला तेवढा खूण करून घ्यायचे। इथे अप्पर चेस्टला चौथा भाग टाकून घ्यायचे। या पद्धतीने खूण येणार आहे आपली इथे सुद्धा आणि बरोबर त्या 2 खुणा मिळवत टीप मारून घ्यायचे आणि इथे सुद्धा दंडाचा अर्धा करून फिटिंगची टीप पूर्ण करायची। अशा पद्धतीने पूर्ण हा ब्लाऊज आपला फिटिंग करून झालेला आहे। बघितलाच तुम्ही किती व्यवस्थित फिटिंग आणि ही फिटिंग एका सरळ रेषेत येते बरं का आणि मुंड्यातली टीप सुद्धा समोरासमोर आलेली असते माझी। आता इथे मी तुम्हाला दाखवलं नाही पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे समोरासमोर ब्लाऊजची टीप येते। तर बघा अंगात सुद्धा घातलेला दाखवलाय मी कस्टमरचा किती छान बसलाय बघा ब्लाऊज कुठेही चुन्या नाही काही नाही जरा त्यांना थोडासा लूज लागतो ब्लाऊज। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।